बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून संततधार पावसाची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। नदी नालेच काय तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। मी अशाच एका शेतामध्ये आलो आणि या शेतामध्ये या ठिकाणी सोयाबीनची लागवड जी आहे शेतकऱ्याने केली आहे। मोठ्या हिमतीनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ही लागवड केली आहे। पीक देखील चांगला आलाय। चांगल्या पावसाची प्रतीक्षा होतीच आणि पाऊस गेल्या 24 तासापासून धो-धो स्वरूपाचा बरसतोय। त्यामुळे अनेक शेतांमध्ये या ठिकाणी पाणी साचलंय। शेकडो हेक्टर शेती जी आहे पाण्याखाली गेली आहे। एकंदरीतच असाच पाऊस आणखी सातत्य जर पावसामध्ये राहिलं तर शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी देखील या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे वरुण राजाने थोडीशी उसंत घ्यावी आणि त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीनं बरसावं अशी अपेक्षा जी आहे शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। मात्र गेल्या 24 तासांपासून या पावसाची संततधार पाहता शेतामध्ये साचलेलं पाणी शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करणारा ठरू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागलेली आहे। तातडीनं प्रशासनाकडून देखील या संपूर्ण प्रकरणावर हालचाली केल्या पाहिजेत। शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या हाती हे पीक लागेल अशी अपेक्षा आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।